हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आजची सकाळ अशी मस्त झाली. आम्ही नाश्ता केला छान आणि आता सगळं आवरलं आहे आणि आता मी निघतो आहे. तर आता आम्ही बिकानेरमध्ये आहोत आणि हे हॉटेल सागर होतं जे मी तुम्हाला दाखवलं. तर आता इथून आम्ही चेकआउट करणार आहे आणि त्यानंतर आता साईट सीइंगसाठी जाणार आहे आणि मग तिथून नंतर मग आम्ही पुढे मारवाडसाठी निघणार आहे. तर आज काय काय बघायला मिळणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. तर हे आहे हॉटेल सागर. तर जिथून आता आम्ही निघतोय, चेकआउट करतोय आणि इथून आता पुढे आम्ही निघणार आहे मंदावासाठी. तर बघा, रात्री मला व्यवस्थित दाखवता नाही आलं तुम्हाला. तर खूप सुंदर इथे प्रत्येक ठिकाणी ना लाल रंगाचा खूप वापर केला गेलेला आहे. म्हणजे जुने जे कन्स्ट्रक्शन्स आहेत ते सगळे दगडाचे आहेत, लाल दगडाचे. पण आता जे आहेत असे हॉटेल्स किंवा काय, तर तिथे लाल रंग वापरला गेलेला आहे आणि कुठे कुठे त्यांनी लाल दगडाचा सुद्धा वापर केला. पण बघा ना, ओव्हरऑल किती किती सुंदर दिसतंय. तो आज हम जा रहे हैं यहाँ पर बीकानेर की साइट सीइंग करने। कल जो हमारे साथ गाइड थे वो आज भी रहेंगे और हमारे साथ मेरा और एक दोस्त है कुणाल गायकर, तो ये आज हमारे साथ पूरे साइट सीइंग में रहेगा। एक बार हमारे फैमिली में इसका स्वागत करेंगे। तो अभी पहले हम जा रहे हैं यहाँ से करणी माता टेम्पल, रेड टेम्पल जिसे कहते हैं, वो हम पहले देखेंगे। 45 मिनट्स लगेंगे हमें वहाँ पर पहुँचने में। टेम्पल देखने के बाद फिर से हम सिटी में आएंगे और वहाँ पर जूनागढ़ फोर्ट, वो फोर्ट हम वहाँ पर देखने वाले। फोर्ट में वहाँ पर एक प्राचीन म्यूजियम है, वो म्यूजियम देखेंगे। और ये साइट सीइंग होने के बाद फिर से हम हमारे होटल के पास में एक लालगढ़ पैलेस है, तो वहाँ पर एक शार्दुल म्यूजियम है, तो शार्दुल म्यूजियम देख के फिर हम लंच के लिए हमारे होटल पे आएंगे। अगर हम समय में है तो करीबन 1:30 बजे तक पहुँच जाएंगे लंच के लिए। तर आता आम्ही जाता जाता हे करणी माता टेम्पल म्हणजे मंदिर इथे आहे, तर तिथे जातोय. तर इथे जसं आपण आपले कुलदेवता किंवा ग्रामदेवता जसं म्हणतो ना, तर तसंच हे करणी माताचं मंदिर आहे. खूप मोठं विशाल असं मंदिर आहे. किती सुंदर बघा, आकाशवरती किती सुंदर दिसतंय. आणि ते प्रत्येक ज्या म्हणजे वास्तूची जी पण इम्पॉर्टन्स आपण जे म्हणतो ना, महत्वाकांक्षा, ती हीच आहे की सगळीकडे एकदम सुंदर असं काम केलेलं आहे. या करणी माता मंदिरामध्ये एक म्हणजे एकदम आश्चर्यच गोष्ट मला बघायला भेटली. ती म्हणजे की इथे तुम्हाला दिसत असतील की खूप सारे म्हणजे प्रचंड असे उंदीर इथे सगळीकडे फिरत असतात आणि म्हणजे ते काही हानी करत नाहीत, पण म्हणजे खूप विचित्र वाटतं बघा. असं प्रदक्षिणा घालताना सुद्धा संपूर्ण मंदिरामध्ये ना पूर्ण भरपूर उंदीर आहेत. तर याच्या मागे काहीतरी त्यांची स्टोरी आहे. तर स्टोरी काही मी म्हणजे ऐकली नाही तिथे तशी, पण भरपूर मध्ये खूप उंदीर आहेत. चालताना लक्ष देऊन चालावं लागतं. तर आता आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे जुनागढ़ फोर्टला. आपको बताइए 5 गेटों से प्रोटेक्टेड है। उसका कारण ये रहा कि ये ग्राउंड बेस पे है। अगर फर्स्ट गेट पे हमला होता है, अटैक होता है, तो हेल्प पहुंचने में टाइम लगे, तो दूसरा गेट है प्रोटेक्शन के लिए, अगर ये तोड़ लिया जाए या खोल लिया जाए। तो इस तरह से 5 गेटों से प्रोटेक्टेड है। और 5 गेटों के आगे जो नाम लिखे गए हैं, प्रोल शब्द यूज़ किया गया है। प्रोल, कोई पोल को संस्कृत वर्ड यूज़ किया गया है, प्रोल। और दौलत सिंह जी या कर्ण सिंह जी या सूरज सिंह जी राजाओं के नाम है, और आगे ये नाम। और जो लास्ट वाला गेट पड़ेगा वो सूरज प्रोल है। सन की तरफ उसका मुंह है, सूरज की किरण पहली उस पर गिरती थी। येलो सैंडस्टोन जैसलमेर से मंगवा के बनाया गया है, और उसी के अंदर आपके करणी माता का और गणेश जी का टेम्पल भी है। तो वो घर की तरफ से पहला गेट पड़ता था, तो जो भी घर से बाहर जाता था तो वो अपने साथ प्रॉस्पेरिटी और पावर साथ में लेके जाए ताकि अपना सुरक्षित काम करके
और वापस घर वापस आ जाए। इसके लिए तो आप लोग भी उनके दर्शन कीजिएगा। प्रत्येक ठिकाणी ना काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर इथे बघा या जुनागड फोर्टमध्ये इथे ज्या म्हणजे राणी किंवा ज्या सती गेलेल्या होत्या तर त्यांच्या हाताचे जे ठसे आहेत म्हणजे ते इथे बनवून घेतले होते ज्या राण्यांनी सती गेल्या होत्या. तर आणि हे किल्ल्याच्या एंट्रन्सलाच म्हणजे प्रवेशद्वाराच्या बाजूलाच त्यांनी ते लावलेलं आहे. तर किल्ल्याचा दरवाजा बघा, जे आपण पिक्चर मध्ये बऱ्याच वेळा बघितलं असतं की खिळे लावलेले असतात किंवा काय टोकदार, तर असे दरवाजे होते. त्यानंतर आतमध्ये सुद्धा एंट्री केल्यानंतर इतकं सुंदर असं सगळं काम बघायला मिळतं ना की खरंच म्हणजे विचारच करू शकत नाही आपण की इतकं सुंदर कसं काय बनवू शकतात, कसं बनवलं असेल. आणि तेव्हा तर तसं काही म्हणजे आता जशी टेक्नॉलॉजी आहे तशा काही टेक्नॉलॉजी सुद्धा तेव्हा नव्हत्या, पण आत्ताच्या पेक्षा म्हणजे आता विथ टेक्नॉलॉजी जितकं सुंदर काही बनू शकत नाही तितकं सुंदर काम त्यावेळेच्या लोकांनी केलेलं आहे. तर बघा किती सुंदर लाल रंग पण किती उठून दिसतोय. आणि ह्या फोर्टचं वैशिष्ट्य म्हणजे की मणिकर्णिका जे आपण पिक्चर बघितला आहे कंगना राऊत, तर त्या पिक्चरची शूटिंग इथे झालेली आहे. तसंच इथे तुम्हाला व्हिडिओ किंवा फोटोज जर काढायचे असेल तर तिथे बाहेर तिकीट्स मिळतात. ते तिकीट्स घेतल्यानंतरच तुम्हाला आतमध्ये व्हिडिओग्राफीसाठी किंवा फोटोग्राफीसाठी अलाउड केलं जातं. हा पॅसेज आहे ना एंट्रन्स केल्या बघा किती सुंदर आहे बनवलेला. तर खूप साऱ्या म्हणजे पिक्चर्स मध्ये वगैरे आपण मला असं वाटतं बघितलं असेल, कारण इथे बरेच जे हे फोर्ट आहेत किंवा इथले हॉटेल्स आहेत तर बऱ्याच हॉटेल फोर्ट मध्ये इथे वेगवेगळ्या पिक्चरची शूटिंग सुद्धा होते. तर बऱ्याच पिक्चर मध्ये सुद्धा आपण या गोष्टी बघितलेल्या असू शकतात. छठे महाराजा ने 1589 में फाउंड किया था इसको राय सिंह जी ने, और इसको कंप्लीट करवाया महाराजा गंगा सिंह जी ने 1937 में। तो लगभग 348 ईयर्स लगे इसको बनने में। उसकी वजह से इसमें इंग्लिश इन्फ्लुएंस भी है, मुगल इन्फ्लुएंस भी है और हिंदी इन्फ्लुएंस भी आया है। और ये बिल्डिंग का जो पार्ट है इसमें तीनों इन्फ्लुएंस इसको मिक्स किया गया है। स्टेयर्स लुक लाइक इंग्लिश है, बीच का झरोखा मुगल स्टाइल का है, ऊपर की छतरी और साइड की दोनों विंडो इंग्लिश स्टाइल की दी गई है। और ये रेड सैंडस्टोन का एक्चुअल कलर है जो कि यहाँ से 80 किलोमीटर दूर से डिगिंग करके लाया गया है। हमारे यहाँ हिल्स है नहीं, तो ये खनन करके लाया गया है। हा लाल रंग तर बघा किती उठून दिसतोय, म्हणजे काय म्हणजे शब्दच नाहीयेत माझ्याकडे खरं सांगू तर. इतकं सुंदर त्यांनी काम केलेलं आहे. आणि मणिकर्णिका जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं तर त्याचा म्हणजे बरेचसे त्याचे शूट्स आहेत ना या ठिकाणी झालेले आहेत. मगाशी आपण जो भाग बघितला तो पूर्ण लाल रंगाने केला होता आणि आतला त्याचा हा भाग आहे. तर इथे बघा लाल आणि पांढरा दोन्ही रंगाचं कॉम्बिनेशन केलंय आणि खरंच खूप सुंदर वाटतंय. किती सुंदर दिसतंय हे. किती दरवाजे, किती खिडक्या, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. 5 किलो सिल्वर से डेकोरेटेड है और ये टाइमली अभी ब्लैक हुआ है, इसको सफाई नहीं किया, शाइनिंग नहीं है। और उसके बाद में उनके बाद में हर एक राजा का कोरोनेशन भी इसी पे होने लग गया था। तो ये कोरोनेशन थ्रोन भी बीकानेर का, और ऊपर लकड़ी की छतें बनाई जाती थी, बांध के हिलाया जाता था। तब यहाँ कोई सभा होती थी और वो हिलाने वाला आदमी जरूरी था कि गूंगा और बहरा हो, ताकि प्राइवेट ऑडियंस में क्या बातचीत हो वो डिस्पोज नहीं करते। आपके सिर के ऊपर जो पेंटिंग वर्क किया गया है ये गोल्ड लीफ लगाई गई है और उसके बाद में पेंटिंग की गई है। तो ये 1669 के आसपास का बना हुआ पेंटिंग है, इसको कभी रिटच नहीं किया गया, ओरिजिनल है। जैसे हमारी स्वीट के ऊपर सिल्वर फॉइल आती है उसी तरह से ये गोल्ड फॉइल है। जो ये कारपेट बिछे हुए हैं ये तो लगभग 100 साल पुराना है, जरी का काम है। और जो कारपेट थ्रोन के नीचे लगा हुआ है वो कैमल वूल का बना हुआ है। कैमल वूल काफी फेमस है हमारे यहाँ पे, हमेशा यूज की गई है।
और इसके कारपेट भी बनते हैं, कपड़े भी बनते हैं, शॉलें भी बनती है, स्टॉल्स भी बनते हैं, सभी चीजें बनती हैं। इसीलिए कहा पिलर का मुद्दम काम लोग हाथ लगाते रहेंगे ना। ये तो हाँ ये तो गोल्ड पेंटिंग्स आणि वरचं वर बघितलं तू वरची हा ना कॉर्नरची नक्षी बघ वर वर जी बीमला बघ कॉर्नरला बघ सगळी नक्षी त्यात केली त्यांनी काम वरचं काम कुठे नाही केलंय त्यांनी एक जागा सोडली नाहीये काम करायची. हे त्याचं देव आहे सूर्यदेव सूर्यदेवांची मूर्ती आहे. हा पण ते कसं होतं काल केल्यामध्ये लोक हात लावून खराब करतात त्याला. दोन त्यांचे रूम्स दिले कामी कर जा पुढे जा. आपको 27 किलो की तलवार दिख रही है आपको 27 आराम से देख लो से उठाना मना है ध्यान रखना ठीक है. ये 12 साल पुरानी टाइल्स आप देख रहे हैं नीचे. देखिए राजपूतों में क्या होता था कि जब बहुत छिड़े हुए ना तब तो तलवार लेते हैं लेकिन जब इनके शुभ कार्य होते थे ना शादी विवाह जन्मदिन उसमें भी अपने हाथ में क्या तलवारों को रखा करते थे. इनके हैंडल में क्या कुंदन का काम होता था. ये शुभ विवाह शादी विवाह जैसे शुभ जन्मदिन वगैरह मिलेगा. ये सती का हार देखिए कन्या राशि का सूचक आप देख रहे हैं. ये फिश का मुंह है इसमें आपको फिश की आईज फिश के टीथ आपको देख रहे हैं. जब राजाओं की सवारियां बाहर निकलती थी तो राजाओं के सैनिक इनको अपने हाथ में पकड़ कर लेके चला करते थे. इसके लिए के अंदर एक ऐसा महल भी है जहाँ चित्रकारी को सजाने में 80 किलो गोल्ड का काम हो रहा है. साथ में रहिए मैं वो महल दिखा देता हूँ आपको भाई. ये ओरिजिनल पेंटिंग है लगभग 17th सेंचुरी. ओके काय मस्त आहे. हे सगळं मिरर वर्क आहे ना. पण हे सगळी गर्दी एवढी. तर हे आहे बादल महल. तर काय कन्सेप्ट आहे मी तुम्हाला सांगते की म्हणजे जेव्हा पण राजा किंवा राण्यांना वाटायचं की पावसाचा सीझन नसेल आणि त्यांना पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी हे त्यांनी बनवलंय. इथे पूर्ण ढगांची प्रतिकृती बनवलेली आहे. तसंच इथे शॉवरची सुद्धा अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे त्या काळी सुद्धा इतका डीप विचार कसा करू शकतात. मला खरंच प्रत्येक जे नवीन बघते ना मला खूप आश्चर्य वाटतं. आणि त्या वेळेला बघा ह्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे राजस्थानी जर तुम्ही फोक डान्स बघितले असेल त्याच्यामध्ये बघा बऱ्याचदा ते लोक अशा प्रकारे खेळ्यांवर परत परातींवर अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती ते डान्स करतात. तर हे खिळे आम्ही स्वतः हात लावून बघितले तर खरंच खूप टोचत होते. तर कसे ते लोक याच्यावर डान्स करू शकतात तर विचारच नाही करू शकत. तलवारी होत्या, खिळे होते, वेगवेगळे भाले होते तिथे. ये जो 40 फुट ऊंची बना के प्रोटेक्ट किया गया है इसको. पीछे बीकानेर का सिटी व्यू है जिसमें 9 लाख के आसपास पॉपुलेशन है हमारा. और ये जो किले के अंदर की साइड में है ये स्टेबल्स बने हुए हाथी घोड़े ऊंट बांधने के लिए. और शिव जी का टेम्पल है तो ये शिव गार्डन कहलाता है. ये प्राइवेट प्रॉपर्टी है रॉयल फैमिली की. तो यहाँ पे अपन को जाने की परमिशन नहीं है और वैसे भी हमारे पास टाइम नहीं है.
तर इथल्या बऱ्याच किल्ल्यांमध्ये मी ही एक गोष्ट बघितली की त्या वेळेपासूनच्या राजा राजवाड्यांचे जे पण सगळे हत्यारं म्हणा, त्यांचे पोशाख म्हणा किंवा बऱ्याचशा त्यांच्या गोष्टी सगळ्या अशा जपून ठेवलेल्या आहेत. तर इथे सुद्धा हजारोपेक्षा जास्त मी बघितली की शस्त्र जी पण आहेत ती सगळी जशीच्या तशी जपून ठेवली पूर्ण. तर बघा वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आहेत. आता इथे तलवारींच्याच या मुठा बघा किती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तर इथली जी रॉयल फॅमिली आहे, जे राजे आहेत, तर त्यांचे त्या काळचे जे फोटोज होते तर ते इथे छान सगळे असे फ्रेम करून लावलेत, जेणेकरून तुम्हाला म्हणजे त्या काळचं एक झलक आपल्याला बघायला मिळते की कशा प्रकारे काय होतं, कसे त्यांचे जे मेन जे क्षण होते जेव्हा उत्सव किंवा काय असे साजरे केले जायचे, तर तेव्हाचे हे फोटोज सगळे इथे फ्रेम करून लावलेले आहेत. 43 में उनका डेथ हुआ तो उनकी सब चीज़ संभाल के रखी हुई है, ऑफिस टेबल, टेलीफोन एक्सचेंज, फाइल बॉक्स और उनकी बहुत सारी ड्रेसेज है. महाराजा गंगा सिंह जी को बड़ी बड़ी मूछें रखने की आदत थी, उसकी वजह से उन्होंने एक स्पेशल स्पून बना रखा है, ऊपर से हाफ कवर्ड है ताकि वो कोई भी लिक्विड पिए तो मूछें खराब नहीं हो. वो 2nd नंबर शोकेस में रखा हुआ है. उसको देखते हुए उनकी लाइफ से रिलेटेड फोटोग्राफ्स को देखते हुए ऐसे सामने से चल रहे हो. देखा था. और यहाँ पे अब जो ट्रांसपोर्टेशन की थिंग्स रॉयल फैमिली ने काम में ली है, अंबारी, पालकी, ओहदे, बगिया, ये सब यहाँ पे अच्छे से डिस्प्ले है. और ये प्लेन फर्स्ट वर्ल्ड वॉर में यूज आया हुआ प्लेन है, ब्रिटिश आर्मी ने इसको यूज किया था और महाराजा गंगा सिंह जी ने पार्ट लिया था, इसलिए उनकी बहादुरी से खुश होकर इंग्लिश प्रशासन ने, ब्रिटिश आर्मी ने ये प्लेन 2 बीकानेर महाराजा को एज ए वॉर सेवोनियर दे दी थी. महाराजा ने नहीं उड़ाए हुए इनको. ये उस टाइम के फाइटर प्लेन्स, एक पायलट होता था वो उड़ाता था और पीछे वाला गन से गोलियां मारता था, इतना सा ही फाइटर प्लेन हुआ करता था. तो ये एज ए वॉर सेवोनियर मिला हुआ है. इस तरह के 2 ही प्लेन अब इसके बचे हैं. DHL 91 है या 90 है. इसका एक लंदन म्यूजियम में रखा हुआ है और एक यहाँ रखा है. ये हमारा लास्ट रूम है, इसको आप देख लीजिए अच्छे से. उस गेट से नीचे उतरेंगे फिर. हे डोली आहेत सगळ्या. मग तेच ना, उचलायला किती लोक लागत असतील. आता आपले जे देवांची पालख्या वगैरे निघतात ना, तशा त्या पालख्या. पालखी आहे इथे नाव दिलं पाहिजे. पालखी. हा जो तुम्हाला मी दाखवला तर हा जुना गड आहे बिकानेरचा. खूप सुंदर आहे, खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. आपण जैसलमेरला बघितलं की सगळं येलो स्टोनमध्ये होतं आणि इथे सगळं रेड स्टोनमध्ये. तर त्याचं रिझन त्यांनी सांगितलं की इथे शीसम जास्त मिळत होतं, तर त्याच्यामध्ये स्टोनचा जो कलर आहे तो चेंज होतो. तर आता संपलं आमचं फोर्टचं बघून संपूर्ण. तर मस्त आहे, खूप छान आहे. मला तर या अशा हिस्टॉरिक गोष्टी बघायला खूप आवडतात. आणि इथे जसं मी तुम्हाला सांगितलं की मणिकर्णिका पिक्चरची जी शूटिंग होती ती बहुतेक इथे झालेली आहे. बरेचसे शॉर्ट्स म्हणजे आपल्याला रिकलेक्ट होतात तिथे बघितल्यानंतर. खूप सुंदर आहे. तर चला आता आम्ही आमच्या नेक्स्ट याच्यावर जातो.
पहिली इमारती तिळाचे लड्डू, अरे उनका है लाडू, डुंगरी ये भगवान डुंगरी डी ड ये और पीछे बीटी में ल आएगा ल ल डुंगरी हाँ लीची लीची चीकू केला तर आता 4.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही इथे पोहोचलो आहे मंडावाला. बघा मंडावाला असं हे हॉटेल आहे, खूप छान आहे आणि इथे तर पूर्ण अशी रेतीच आहे, पूर्ण म्हणजे सँडच आहे पूर्णपणे आणि छानपैकी स्वागत वगैरे पण करतात इथे मस्त. तर तिथून आम्ही 1 वाजता निघालो होतो, 1-1:30 वाजता. आता 5:30 वाजलेत, आता आम्ही इथे मंडावाला पोहोचलोय. तर आता इथे आज स्टे आहे आमचा. त्यानंतर उद्या सकाळी आम्हाला काही वेकअप कॉल वगैरे नाही आहे, उद्या आरामात उठायचं आणि इथला फोर्ट वगैरे आम्ही बघणार आहे. तर आता चला मी तुम्हाला पहिले दाखवते की इथे कसं काही छान छान असं स्वागत होते. तर हे एकदम सुंदर असं हॉटेल मला इथे बघायला मिळालं. म्हणजे ट्रेडिशनल लुकमध्ये संपूर्ण बघा शेणाने सारवलंय संपूर्ण. म्हणजे जिथपर्यंत तुमची हॉटेलची नजर जाईल, जितके पण रूम्स आहेत आतले, तर ते पण संपूर्ण आतून बाहेरून संपूर्ण शेणाचं लेपन केलेलं आहे. आणि त्याच्यावरती जी एक विशिष्ट पद्धतीची, आपण जसं आपल्या इथे वारली पेंटिंग म्हणतो, तर तशा पद्धतीचीच ही पेंटिंग आहे, व्हाईट रंगामध्ये संपूर्ण काढलेली आहे. आणि तिथे गेल्या गेल्या आम्हाला छान असं वेलकम ड्रिंक सर्व करत होते. आणि इथे बरेचसे फॉरेनर्स बघायला मिळाले, तर कदाचित त्यांना असं हे आवडत असेल, जे ट्रेडिशनल पद्धती आहेत किंवा ट्रेडिशनल लुक आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना राहायला आवडत असेल. तर बरेच फॉरेनर्स इथे आले होते. आणि आता म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा क्रिसमसच्या सुट्ट्या सुद्धा चालू होणार होत्या, तर क्रिसमस सेलिब्रेशनसाठी सुद्धा बरेच जण आले असतील. तर आता इथे आम्ही जस्ट आलो, त्यानंतर असं छान वेलकम ड्रिंक घेतलं आणि फ्रेश झालो. आणि त्यानंतर उद्या मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये म्हणजे संपूर्ण आतले जे रूम्स कसे आहेत, कसं आतमध्ये ठेवलंय, तर ते मी तुमच्यासोबत उद्या शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.